नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिरव्या वाटाण्यापासून मऊ लुसलुशीत आणि आतून जाळीदार, कमी तेलकट, चविष्ट भजे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ओला वाटाणा घेतलेला आहे, जो आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये सहज अवेलेबल असतो आणि भरपूर प्रमाणामध्ये असतो, त्यामुळे आपल्याला सहज मिळून जातो. तर आपण ओल्या वाटाण्याची मटार पुलाव किंवा पावभाजीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ह्या वाटाण्याचा आपण वापर करतो. तर आता आपण ह्याची आज भजी बनवणार आहोत. तर हे भजी कसे बनवायचे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी साधारण एक वाटी भरून ओल्या वाटाण्याच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत. तो स्वच्छ धुवून घेतला आहे. निवडण्याच्या नंतर आता गॅसवरती मी पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. पाणी छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता हा ओला वाटाणा घालून घ्यायचा आणि एक 7 ते 8 मिनटं छान असा वाफवून घ्यायचा. झाकण असं अर्धवट ठेवायचं आणि वाफवून घ्यायचा. तोपर्यंत आता आपण दुसरी तयारी करून घेऊ. आता वाटाणा आपला छान असा वाफलतोय तोपर्यंत आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची, धुवून घेतलेली आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 3 कांदे घेतलेले आहेत. आता हे सर्व बटाटा आपल्याला ना धुवून सालं काढून खिसून घ्यायचं आहे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची, 3 कांदे बारीक चिरून घ्यायच्यात, लसूण ठेचून घ्यायचं आहे आणि मिरचीचे मी काप करून घेणार आहे. तुम्हाला जर काप करून घ्यायचे नसतील तर तुम्ही मिक्सरला ठेचा करून घेतला तरी पण चालेल, लसूण आणि मिरचीचा. तर आता चला आपण हे सर्व चिरून घेऊया. इथे पाहू शकता आपले 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि आपला जो वाटाणा आहे ना तो एकदम छान प्रकारे असा वाफलेला आहे, पाहू शकता. आता गॅस बंद करून घेऊ आणि हा वाटाणा एका डिशमध्ये काढून घेऊ. खूप छान भजी होतात त्याचे, तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि बनवायला अतिशय सोपे आहेत. झाऱ्याच्या मदतीने मी सर्व वाटाणे पातेल्यामधून काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे थंड करायला ठेवलेले आहेत. आता वाटाणे वाफवले होते तोपर्यंत मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, लसूण ठेचून घेतला, बारीक काप करून घेतले हिरव्या मिरचीचे, बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. पहा, बटाटाची साल काढून बटाटा चांगला खिसून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेला आहे. थोडीशी कांदा पात घेतलेली आहे. तुमच्याकडे जर नसेल तुम्ही नाही घेतली तरी पण चालेल, पण माझ्याकडे होती म्हणून मी घेतलेली आहे. खूप छान होतात. 1 चमचा ओवा घेतलेला आहे, थोडासा खाण्याचा सोडा घेतलेला आहे चिमूटभर आणि आपल्याला थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे आपण वाटाणा शिजवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसं बेतानेच वापरायचं. आणि 1-1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर तुम्हाला किती भजे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे क्रश करून घेतलेला ओवा. मी क्रश करूनच वाटीमध्ये ठेवला होता आणि लाल तिखट आणि मीठ चवीनुसार घेतलेलं घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून एकाच दिशेने आपल्याला हे बेसन पीठ छान असं मिक्स करत फेटून घ्यायचं. 1-5 मिनटं तरी आपल्याला बेसन पीठ फेटून घ्यायचं, म्हणजे आपले भजे आहेत ना एकदम असे हलके हलके आणि यातून जाळीदार असे बनतात. पाहू शकता इथे मी एकाच दिशेने पीठ छान असं हाताने ना फेटून घेतलेलं आहे 1-5 मिनिट तरी. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे कोशिंबीर भरपूर अशी चिरलेली, लसूण, आपण हे सर्व जिन्नस चिरून घेतलेले आहेत ना त्या घालून घ्यायच्या, कांदा, लसूण, कोथिंबीर. आता तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही हे सर्व जिन्नस घेऊ शकता. आता कांदा पातसुद्धा यामध्ये घालून घ्यायची, थोडीशी घेतलेली होती मी. आणि बटाट्याचा किस, तुम्ही बटाटा उकडून घेतला ना तरी पण चालेल, पण किसमुळे ना एकदम छान भजी होतात. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटाणे उकडून घेतलेले आणि थोडासा खाण्याचा चिमूटभर सोडा. आता हे छान आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. आपण जसं भज्याला पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीचं. जास्त मॅश नाही करायचं, फक्त आपल्याला 4 बोटांनी अशा पद्धतीने
पाहू शकता असं मिक्स करून घ्यायचं या बेसन पिठामध्ये. जास्त फेटत बसण्याची गरज नाही, कारण आपण अगोदरच बेसन पीठ 5 मिनिटं इतकं फेटून घेतलेलं आहे. तर छान यामध्ये हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊ. एकदम छान असे भजे होतात. पहा, तुम्ही पण एकदा करून पहा. हे पहा, अशा पद्धतीने मी छान असं हे पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला आता याचे छोटे छोटे गोल गोल भजे काढून घ्यायचे. तर त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तेल आपल्याला छान प्रकारे आता तापून घ्यायचं आहे आणि भजे छान सोडून घ्यायची. आता इथे पाहू शकता आपलं तेल छान प्रकारे तापलेलं आहे. आणि आता आपण छोटे छोटे असे भजे तेलामध्ये सोडून घेऊ. तुम्ही पण नक्की एकदा अशा पद्धतीने जर वाटाणा मार्केटमधून आणला तर अशा पद्धतीने भजे करून पहा, खूप भारी लागतात. तुम्ही यामध्ये कोबी, गाजर, तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना, पालक, त्यासुद्धा यामध्ये टाकून भजे बनवू शकता. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने जर बनवले तर मुलांना पण खायला खूप भारी वाटतं आणि मुलं आवडीने खातात. तर जेवढे कढईमध्ये बसतात ना तेवढेच घालून घ्यायचे, म्हणजे जास्त गर्दी होत नाही. आणि थोडेसे वरती फुलून आले की असे उलटपालट करायचे. एक एक भजे उलटेपालटी करत बसायचं नाही. जसं हॉटेलमध्ये जसे भजे उलटेपालटी करतात ना झाऱ्या लावून, अगदी त्या पद्धतीने करून घ्यायचे आणि छान असे भजे हे तळून घ्यायचे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी तिखट वापरा, किंवा तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही हिरवी मिरची न वापरता थोडंसं लाल तिखट वापरून मिठाचे भजे जरी केले ना तरी लहान मुलं आवडीने नक्कीच खातील. तर छान मस्त गोल्डन रंगावरती आपल्याला हे भजे ना मस्त तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता छान असे मस्त आपले भजे हे तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊ. अजिबात तेलकट झालेले नाहीत. पाहू शकता एका डिशमध्ये काढून घेऊ. अगदी हॉटेलमध्ये जसे असतात ना तशाच पद्धतीचे हे तयार झालेले आहेत. तर दुसरीसुद्धा बॅच आपण त्याच पद्धतीने सोडून घ्यायचे. आता तुम्हाला किती छोटे मोठे भजे आवडतात त्याच्यानुसार तुम्ही सोडून घेऊ शकता. आणि तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा भजे करून पहा, खूप भारी बनतील आणि तुमच्यासुद्धा घरच्यांना नक्कीच आवडतील. एकदा जर तुम्ही ह्या पद्धतीने भजे बनवले तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने भजी बनवून खाल याची मला खात्री आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारील बेल घंटाचं दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील आणि नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. आता तेलामध्ये मावतात तेवढी मी भजे सोडून घेतलेली आहेत. परत आपल्याला गोल्डन रंगावरती हलवर करत भजी आपल्याला हे सर्व तळून घ्यायचे आहेत. भज्यामध्ये हळद अजिबात वापरायची नाही. जर आपण हळद वापरली ना तर भज्याचा रंग आहे ना तो असा काळपट येतो पहा. त्यामुळे हळद अजिबात घालायची नाही, स्किप करायची. तर हे लाल रंगावरती आपण मस्त असे भजे तळून घेऊ. तर इथे पाहू शकता आपली दुसरीसुद्धा बॅच छान अशी तळून झालेली आहे. आता आपण त्याच डिशमध्ये काढून घेऊ. एक भजे साईडला पडलेला आहे, काही हरकत नाही, त्या डिशमध्ये बसत नाही आहे. आता त्यामध्येच आपल्याला तेलामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत. काढून घ्यायच्या. थोडंसं मीठ भरभरायचं म्हणजे छान टेस्ट येते. मुलांना आवडत नाही, फक्त माझ्यासाठीच मी ह्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता राहिलेले भजे मी थोड्या वेळाने परत ज्यावेळेस खायचे ना त्यावेळेस तळून घेणार आहे. पण इथे पाहू शकता एकदम सॉफ्ट असे आपले हे भजे तयार झालेले आहेत. एकदम मऊ लुसलुशीत जसे हॉटेलमध्ये मिळतात ना अगदी त्या पद्धतीचे. आणि टेस्टसुद्धा खूप छान झालेली आहे, कारण आपण यामध्ये कांदा, कोथिंबीर, कांद्याची पात आणि बटाट्याचा आणि वाटाण्याचा समावेश केलेला आहे ना, त्यामुळे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की भजी करून पहा, खूप भारी लागतात.
तर इथे पाहू शकता आपल्या भज्यांना ना मस्त अशी आतमधून सुद्धा जाळी सुटलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत असे आपले भजे तयार झालेले आहेत। तर हे भजे तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता किंवा भाकरीसोबत चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। पण माझ्या मुलांना भजे आणि सॉस खायला खूप आवडते। अशी हिरवी मिरची तळलेली भजे गरमागरम, बाहेर सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी खूप थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये काहीतरी गरम अशी गरमागरम खाण्याची आपली इच्छा होते। त्यावेळेस तुम्ही ही भज्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर माझ्या मुलांना असे सॉससोबत भजे खायला खूप आवडतात। तर एकदम मस्त चवीची ही भजी झालेली आहेत। तुम्ही पण एकदा नक्की करून पहा। अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे। तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असेच मस्त खा आणि स्वस्त रहा। सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।